नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूजच्या स्पेशल कॉर्नर या कार्यक्रमामध्ये मी अरुण बारसकर आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आज स्पेशल कॉर्नर या कार्यक्रमामध्ये जे स्पेशल गेस्ट या ठिकाणी आलेले आहेत त्यांची ओळख लातूरकरांना करून देणं काही गरजेचं नाहीये, कारण की त्यांची ओळख सगळ्यांनाच आहे. 22 वर्षाच्या आपल्या राजकारणात आपल्या जिद्दीने, आपल्या मेहनतीने, आपल्या चिकाटीने राजकारणामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सध्याचे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता म्हणून जे काम करतात ते ॲडव्होकेट दीपकजी सूळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. नमस्कार सर. नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूजच्या या स्पेशल कॉर्नरमध्ये मी आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मला आपण या ठिकाणी बोलवलात आणि या ठिकाणी आपल्या मनातील म्हणजे जनतेच्या मनातले प्रश्न आपण विचारणार आहात आणि ते प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी आपल्या माध्यमातून मला दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 22 वर्ष झाले आज आपल्याला राजकारणात येऊन. हा 22 वर्षाचा राजकीय प्रवास जेव्हा तुम्ही मागे वळून बघता त्यावेळेस तुमच्या मनातील भावना काय आहेत? आज 22 वर्षाचा हा जो काळ आहे तो सुरुवातीपासूनच फार संघर्षात्मक राहिलेला काळ आहे की ज्याला राजकीय पार्श्वभूमी नसणारा आणि राजकारणामध्ये कुठंतरी आपलं नाव कोरण्यासाठी धडपडणारं एक व्यक्तिमत्व म्हणून मागं काम करत असताना खूप काही अडचणी, खूप काही लोकांची संघर्ष, पक्षामध्ये स्थान निर्माण करणे, नेत्यांच्या हृदयामध्ये विश्वास निर्माण करून. पण त्याबद्दल मला असं एक विचारायचं आहे दीपकजी की तुम्हाला हा लहानपणापासून असा विचार होता राजकारणात जायचा की असा एक आयुष्याचा एक मोड आला की त्या मोडवर असं हे झालं की मला राजकारणात जायचं? नाही, मी सुरुवातीपासूनच माझा पहिलीपासून ते 10वीपर्यंत मी वर्ग मॉनिटर होतो आणि जेव्हा 11वी-12वीला गेलो तेव्हा आमच्या नशिबी असं की सरकारनंच इलेक्शन बंद केले. तेव्हा खुणखुणी होती की आपल्याला कॉलेज जीवनामध्ये प्रवास करत असताना असे इलेक्शन व्हायला पाहिजे, एक अट्रॅक्शन होतं आणि ती संधी आमच्या हातातून हुकून गेली सरकारच्या नवीन धोरणानं, नवीन नियमानं. त्यामुळं मनात एक खूणगाठ होती की आपल्याला कुठंतरी एक इलेक्शन तरी लढायचं आहे आणि त्यामुळं आपण पब्लिकशी काही विषयाशी निगडीत सुरुवातीपासूनच राहिलो होतो. आणि त्यात पुन्हा वकील म्हणून जेव्हा लातूरमध्ये येतो तर लोकांच्या अपेक्षा असतात की वकील म्हणजे राजकारणासाठीच जन्मलेला असतो आणि ते एक लोकांचे कॉमेंट्स असतात, आपल्याकडनं काही लोकांची अपेक्षा असते आणि घरात आमच्या मोठ्या बंधूला एक वाटायचं की आपल्या घरचा कोणीतरी राजकारणामध्ये असायला हवा. म्हणून हे क्षेत्र आणि पुन्हा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं एक वेगळं आकर्षण लातूरमध्ये असायचं आणि तेव्हा आम्ही लहानपणापासून साहेबांच्या सोबतीला फिरायचो. आज जसं आमच्या मागं किंवा आम्ही बघतो ना लहान लेकरं शिट्ट्या उट्ट्या मारत फिरत असतात, तसं आझाद चौकाच्या, सुभाष चौकाच्या खाली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांची जेव्हा एंट्री व्हायची की त्यांच्या पाठीमागं आम्ही हुर्रे तुरे करत पक्षांची झेंडे घेत. तेव्हा पक्षांचे विचार माहिती नसायचे आम्हाला, परंतु पक्षाचा विचार लोकांच्या मनात रुजवणारा व्यक्ती म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब. म्हणजे विलासरावजी देशमुख यांच्याकडे पाहून तुम्हाला खरं इन्स्पिरेशन मिळालं? 100% नक्कीच. आणि मला असं वाटतं की सर मला एक सांगा, कुठल्या त्यांच्या गुणावर तुम्ही जास्त प्रभावित झाला? तर तुम्हाला विलासरावजी यांना पाहिल्यानंतर राजकारण आणि समाजकारणाचं एक योग्य मिलन म्हणजेच एक रसायन आहे ते. आणि त्या रसायनाला आपण काय म्हणू शकतो, काय सांगावं आपण त्या बाबतीत, ज्याच्यात तुम्ही ते रसायन टाकाल ना, ते रसायन ज्याच्यात टाकाल त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर मिळत असतो, म्हणजे ते विलासरावजी होते. ते खूप मोठं दर्जेदार व्यक्तिमत्व. त्याच्यामुळं ते एक अट्रॅक्शन होतं की साहेबांसोबत काम करायचं आणि असं नेहमीच वाटायचं की साहेबांसोबत कधी संधी प्राप्त होईल आणि त्याच्यासाठी संघर्ष करत राहायचं. राजकारणात येण्याच्या अगोदर
काय तुमचा व्यवसाय काय होता? तुम्हाला तर राजकीय वारसा तर तुमच्या घराण्याला नव्हता. नाही, राजकारण. तुम्हाला नवल वाटेल, दयाराम रोडला लाहोटी कंपाऊंडला चिटकून एक हॉटेल्स होतं हम्म, आणि हॉटेल हा आमचा मूळ व्यवसाय. हम्म, आणि मी राजकारणात म्हणजे निवडून येण्यापर्यंत मी हॉटेलमध्ये आपल्या स्वतःच्या हॉटेलमध्ये काम करायचो. आणि नंतर मग मी पुण्याला शिकायला गेलो. पुण्याला शिकून आल्यानंतर मग ह्या म्हणजे मला प्रवासात असं म्हणायचं एक चहा विकणारा मोठा झाला. आता चहा विकणारा मोठा झाला म्हणण्यापेक्षा चहा विकणाऱ्याला सुद्धा देशमुख परिवार मोठा करतो, हे खूप महत्वाचं आहे. नाही नाही, एक चहा विकणारा पंतप्रधान झाला असं मला म्हणायचं. हो, त्यांना सुद्धा पक्षाने संधी दिली, त्यांनाही कोणीतरी संधी प्राप्त करून दिली. संधी प्राप्त करून देणारे नेतृत्व असायला पाहिजे, म्हणजे असे लोक घडत असतात. ठीक आहे. तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये नंतर तुम्ही पहिलं नगरसेवक पद तुम्हाला कधी मिळालं? मी जेव्हा मला वाटतं 18-19 वर्ष पूर्वी, म्हणजे एक 88-99 काहीतरी, अच्छा, हां, 98ला वगैरे काहीतरी माझा प्रवास चालू झाला. म्हणजे 18-19 वर्ष झाले. काय होतं पहिल्या इलेक्शनचा अनुभव काय होता? पहिलं इलेक्शन आम्हाला मी त्यावेळेस साहेब CM होते आणि साहेब CM झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली होती आणि ती अनपेक्षित होतं. मला ते पोटनिवडणूक मला इकडे लढायचे का नाही हे मला माहीत नव्हतं. का माझं घर होतं सुळगलीमध्ये आणि ज्या वार्डात पोटनिवडणूक लागली होती तो वार्ड होता वरचा भाग. म्हणजे ना मी तिथं राहत होतो ना माझे तिथं काही कॉन्टॅक्ट होते. परंतु विलासरावजी देशमुख साहेबांनी, आदरणीय आमचे दिलीपराव देशमुख साहेबांनी मला पाहून की तुला तिथं जाऊन लढायचं आहे, हा त्यांचा आदेश होता माझ्यासाठी, की तुला तिथं जायचं आहे, तुला तिथं लढायचं आहे. आणि साहेबांच्या छत्रछायेखाली लढलोय. मला तेव्हा म्हणजे इलेक्शन असं झालं की पक्षाची अनेक लोक, साहेबांचे विचार, साहेबांचं वलय, त्याच्यामुळे ते काही संघर्ष मला त्या इलेक्शनमध्ये मजा नाही आली. कारण सगळं काही साहेबाच्या नावावर होऊन गेलं. गुलाल पण साहेबांच्या नावावर लागला गेला. आणि म्हणतात ना भोपळ्यात बी असं मग्गम असते ना, तसं मला साहेबांनी असं फुलात घेऊन आले होते साहेबांच्या विचारांनी. 22 वर्षाचा काळ तुम्ही राजकारणात घालवला, अनेक चढ उतार बघितले. महानगरपालिकेत एक दबंग, एक एनर्जेटिक असणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे. आता मागे भाजपची सत्ता तुम्ही खेचून आणली, तुम्ही तुमच्या नेत्यांनी भाजपची सत्ता नेचून आणली. खरंच तुमचं अभिनंदन त्याबद्दल. आणि तुम्ही परिवर्तन घडून आणलं. काय लातूरकरांचं हित काय झालं याच्यात? 2.5 वर्ष जेव्हा भाजपच्या हातात ही महापालिका लोकांनी खूप विश्वासानं दिली होती आणि 2.5 वर्षामध्ये भाजपनं दिलं काय, तर तुम्ही गल्लीबोळामध्ये फक्त आणि फक्त टक्केवारीचेच विषय ऐकायला मिळायचे. मग ते महापालिकेचं क्षेत्र असो किंवा महापालिकेचं क्षेत्र नसो, अनेक लोकांना तिथं काम करायला येणाऱ्या प्रत्येकांना तिथं वेगळा अनुभव यायचा. आणि करता धरता म्हणून या लातूरकडं कुणाकडं पाहिलं जातं? एक देशमुख परिवारांकडं. सत्ता महापालिकेमध्ये कुणाकडं आहे याला फार लातूरचे लोक महत्त्व देत नाही आहेत. आता याचं कारण काय की देशमुख आणि लातूरकर यांचं जे नातं आहे ना, हे खूप वेगळं आहे. आणि म्हणून काही छोट्या मोठ्या लोकांना जर इथं काही त्रास व्हायला लागला तर तो त्रास डायरेक्ट परिवाराला असतो, देशमुख परिवाराला. आणि छोट्या मोठ्या अडचणी ते आजसुद्धा नगरसेवक असतील किंवा मग कोणी असेल त्यांच्यापेक्षा डायरेक्ट त्यांची अप्रोचमेंट आहे लातूरकरांची. आणि त्या तक्रारी ह्या अमित भैया देशमुख साहेबाकडे असतील, दिलीपरावजी देशमुख साहेबाकडे असेल, ह्या जातात. आणि मग त्यांना असं जाणवलं की लातूर शहरामध्ये काहीतरी वेगळं लोकांना त्रास होतोय. लातूरमध्ये मागं 2.5 वर्षात काय होतंय का नाही होतंय किंवा होत होतं की नाही होतंय, यापेक्षा जो इंटरनल लोकांना जो त्रास होता त्या त्रासातनं लोकांची मुक्ती व्हायला पाहिजे होती असं पक्षश्रेष्ठीला वाटलं. आणि मग त्यांनी सत्ता आमच्या हातात दिली आहे, आम्ही नाही घेतली. ते लोकच स्वतःच्या सत्तेला, त्या भाजपमधल्या लोकांनीच कंटाळले होते त्या कारभाराला. कंटाळून लोक आमच्याकडे आले. आम्ही कुठं गेलो त्यांच्याकडे, या रे बाबा आमच्याकडे म्हणून. ते लोक आले आणि आमची सत्ता झाली. दीपकजी, खरंच लातूरकरांचं हित झालं?
नक्कीच. असं क्वेश्चनार्थ तुम्ही विचारताय, प्रश्नार्थी ठीक शब्द आहे, आहेत. या विषयावर मी नंतर तुम्हाला सविस्तर अजून आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. तरी पण आता मालिकेमध्ये राज्य शासनाच्या विविध योजनेमधून 35 ते 40 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत, पण त्याचं नियोजन अद्यापही झालेलं नाही, किंवा एखादं कुठलं कामही शासनाच्या दरबारी अजून आलेलं नाही. का उशीर होतोय आता? नाही, याच्यामध्ये तुमचं आणि सध्याच्या महापौरांचं काही अंतर्गत वाद आहे का? आता स्पष्टच बोलायचं झालं तर काही टक्केवारीचं काही आहे का? हे एक तुमचा प्रश्न की विलंब होतोय, विलंबाच्या पाठीमागं टक्केवारी नाही, हे काँग्रेस आहे आणि ही देशमुख परिवारांची लातूर शहरातली काँग्रेस आहे. टक्केवारीला थारा नाही. आमच्या पक्षाचं आणि देशमुख परिवारांचं डेफिनेशन आहे, टक्केवारीला थारा नाही. आणि जे कामं प्रलंबित आहेत ते टक्केवारी द्यायची नाही आणि कायद्यात बसून करायचं आहे. आणि कायद्यात बसून जेव्हा आपण काही गोष्टी करतोय त्याला विलंब लागतो. चपाती जरी खायची असेल ना तुम्हाला, तर ती चपाती चांगली भाजण्यासाठी वेळ लागतो. आणि म्हणून आम्ही पुढचा ठेच मागचा शाणा, गडबड नाही होणार. गडबड न करता लातूरकरांचं हित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त लातूर महापालिकेचा कारभार चालला पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे पक्षाचा. आणि तो फॉलो करत असताना थोड्याफार गोष्टी विलंब होतो. तुमचा प्रश्न मी डिनाय करणार नाही, कारण जे काय आहे ते कागदोपत्री आहे. किंवा काही प्रस्ताव आम्ही ठराव केलं, महापौर आम्ही ठराव झाला, प्रस्ताव जेव्हा टेंडर प्रोसेस आहे त्याला थोडासा वेळ होतोय आणि अधिकाऱ्यांचा म्हणजे अधिकारी वर्ग थोडासा कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. इतके सफाईदारपणे उत्तर देण्याची ही जी तुमची स्टाईल आहे, ही खरंच विलासरावांचा खरंच तुमच्यावर प्रभाव आहे हे दिसून नाही, येतंय. विलासराव साहेबांच्या तालमीमध्ये जो शिकतो ना तो चुकत नाही. आणि माझं आणि महापौरांचं जमत नाही म्हणजे जमण्यासाठी काय करायला पाहिजे. आता मी जे जमवतोय ना आणि तेही जमवून घेतं, आमचा दोघांचा लातूरच्या हितासाठी साहेबांनी आम्हाला दोघांना नियुक्त केलंय. आम्ही भलं करण्यासाठी सगळे दोघं मिळून कारभार करतो. तरी काही म्हणा दीपकजी, बीजेपी सत्तेमध्ये असताना विरोधी पक्ष नेता म्हणून ही जी तुमची भूमिका होती ना, ती अतिशय दबंग होती, त्याची डॅशिंग होती. आता कुठेतरी त्या भूमिकेमध्ये कुठेतरी तुम्ही हरवल्यासारखं वाटतंय मला, कुठेतरी मिस झाल्यासारखं वाटतंय. दीपक सूळ हा जो दबंग असा जो राजकारणी आहे, जो आक्रमक आहे, जो सभागृह दणानून सोडतो, तो कुठेतरी मिस झाला. तर तुमचा जो प्रश्न आहे ना तो वाजवी प्रश्न आहे आणि आपली ओळखच ती आहे. परंतु आपल्या एखाद्या ॲक्शननं पक्षाला रिॲक्शन नाही झालं पाहिजे. आणि आपण जे करतोय, आपण जे करण्यासाठी आपण तिथं गेलो ना, ते पक्षाच्या हिताचं असलं पाहिजे. पक्षाच्या हिताचं जर आपण काम करत असेल तर त्या पक्षाच्या हिताच्या भूमिकेपाठीमागं लोकहित असतं. आणि मी कुठंतरी दमग आहे, मी कुठंतरी खूपच ॲक्टिव्ह, मी खूप ॲग्रेसिव्ह आहे, हे दाखवत असताना लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. सत्ता आपली. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही विरोधी पक्षनेता, मी विरोधी पक्षनेता आहे, पक्षविरोधी नाही आहे. म्हणून माझ्या पक्षाच्या विरोधात भूमिका नसतात. म्हणून मी विरोधी पक्ष हे जे हरवलंय म्हणताय ना, आणि हरवणे हे पक्षाच्या आणि लातूरकरांच्या हितासाठी करेक्ट आहे. तुमची थोडीशी गोची होती का? म्हणजे तुम्हीच आता म्हणजे काँग्रेस पक्षाचाच महापौर आणि विरोधी पक्ष नेताच असल्यामुळे त्याच्यामुळे तुमचं कुठं आतमध्ये कुठं काही घालमेल होते असं मला वाटतंय सर. कधी कधी वाटतंय आपल्या सुप्त गुणाला वाव मिळत नाही, थोडंसं असं म्हणजे असं बसलं नाही, काही प्रश्नांवर तुम्हाला बोलायचं असतंय पण नाही बोलतायत, असं काहीतरी होतं. मला काय आहे की आम्हाला जे एखाद्या प्रश्नावर बोलायचंय आणि ते सभागृहामध्ये ऐकलं जात नाहीये आणि मग आपण आक्रमक होतो. परंतु इथं असं नाही आहे. महापौर आणि मी, आम्हाला पक्षाचा अजेंडा असतो आणि आम्ही विचार विनिमय करून पुढे जातो. त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नावर आमची तिथंच सल्लामसलत होते, आपल्या याच्यात काय भूमिका असली पाहिजे पक्षाची, आणि मग तिथंच तो प्रश्न मार्गी लागतो. म्हणून तिथं त्या सभागृहात जाऊन काहीतरी आक्रमकता दाखवण्याची आवश्यकता वाटत नाही. भाजपच्या काळामध्ये काय होतं, तोंड दाबून बुक्क्या घालायचे. मग तिथं आपल्या गुणाला, अभ्यासाला
मग ते काहीतरी वेगळं करणार आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी कायदेशीर काही लोकहितासाठी आपल्याला ती एखाद्या वेळेस काय असतं की महापौर हा प्रश्न घेऊन येत असतो, परंतु त्याच्यामध्ये ते सगळंच ती प्रश्नामध्ये आपण हिताचं करतोय असं वाटत असतं, परंतु त्याच्यामध्ये काही क्युरी असतात, ते महापौरांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि ते ऐकून निर्णय व्हायला पाहिजे. आता आमचा महापौर आमचा ऐकून निर्णय घेतो, स्क्रिप्ट नसते की याच्यामध्ये आपल्याला हेच निर्णय घ्यायचे. जसं भाजप सुरेश पवार जी होते त्यांना कुठून तरी एक लिहून द्यायचं की तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये ह्याचंच आणि हेच रुलिंग द्यायचं आहे, आणि त्याच्यामुळं त्यांची आणि आम्हाला तिथं आमची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका, लोकांची भूमिका आम्हाला मांडताना आपल्यातला तो गुण बाहेर यायचा. मग ते आता 35-40 कोटी रुपये जे आलेले आहेत महानगरपालिकेत, त्याचं नियोजन झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतंय खरंच ह्याबाबत तुमचं मत काय विरोधी पक्ष नेता म्हणून? मला विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही आमची भूमिका बजावतोय. आमच्या भूमिकेत काय असतं की विरोधी पक्षनेत्यांचं काय काम असतं, महापौराकडून प्रशासनाकडून ते काम करून घ्यायचं असतं. मग काम करून का घेत नाहीये महापौर आम्हाला आमच्या सोबत आणि महापौर आम्ही त्यांच्या सोबत असतो, आम्ही मिळून चांगलं काम करतोय आणि काम ते मार्गी लावलेलं आहे आम्ही. असं नाही की निवळच आम्ही सर. आता मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवतो बरं का. दाखवा ना. आता बघा, भाजपच्या काळामध्ये तुम्हालाही माहित असेल बघा, ह्याने शादीखाना, गौड चौकातील सुशोभीकरण, सुलभ शौचालय, विलासराव देशमुख पार्कचे सुशोभीकरण, नाट्यगृह, शाहू महाराज पुतळा, अंडरग्राउंड ड्रेनेज, ही सगळी कामे भाजपच्या काळात झाली आहेत. तुमच्या मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये कुठलं काम झालंय मला दाखवा. आता तुम्ही जी यादी वाचताय ना, 2016ला महापौर असताना ते अमित भैया देशमुख साहेबांचा अजेंडा आहे. पण काम बीजेपीच्या काळात झाली ना. आता एक सांगतो, मनमोहन सिंग यांनी बोगद्याचं उद्घाटन केलं, बोगदा रेडी झाला आणि त्या बोगद्यामधून आमचे आदरणीय मोदी साहेब गेले. हा, तुम्ही इमारत पूर्ण केले हे मी मान्य करतो, परंतु त्याचा पाया मात्र काँग्रेसनं रचला होता. नाही, असं कसं आहे, तुम्ही जोपर्यंत ते इम्प्लिमेंट आणत नाही तोपर्यंत त्याचं महत्व नाहीये ना. तुम्ही का कागदावर भरपूर तुमचे चांगले प्लॅन असतील. आम्हाला शॉर्ट टाइम होता त्यावेळेस, आमची 2020 होती. भाजपला टेस्ट खेळण्यासाठी 2.5 वर्ष दिले लोकांनी. मग तुम्हाला आता झालेच ना. आणि करू लागलो आम्ही, छान काम करतोय. आमचे महापौर विक्रांतजी गोजमगुंडे हे महाराष्ट्रामध्ये नवाजलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते दर्जेदार काम करतायत. दीपकजी सूळ, तुम्हाला लातूरची जनता फार अपेक्षेने पाहत आहे, आम्ही तुम्ही विसरू नका. नाही. कारण की ज्या प्रकारचा नेता लातूरकरांना पाहिजे, जे काही ॲटिट्यूड पाहिजे, जो मतदारांनी तुम्हाला भरपूर प्रेम केलंय सर तुमच्या ह्याच्यातून, त्याच्यामुळे लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे सर. नाही, आम्ही लोकांच्या अपेक्षेला पूर्ण उभा राहतो. हे ॲग्री आहे की हा जो थोडाफार काळ मागं पुढं गेला आहे, कामं मार्गी लागलेली आहेत आणि लवकरच एक केक बनलेला आहे छान असा विकासाचा, आणि प्रत्येक लातूरकरांना आता विकासाचा केक खायला मिळेल यात कसली शंका नाही. कधी तुम्हाला रिझल्ट दिसून येतील आता थोड्याफार दिवसामध्ये. आपले पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन करायला मिळतात, दुकानाचं उद्घाटन करायला येतात, विकास कामाचं एकही उद्घाटन होऊ नये 2 वर्षामध्ये. हे नाही वाटत तुम्हाला काही? विकासाच्या कामाचे पण साहेबांच्या हाताने उद्घाटन झालेले आहेत, नाही असं नाही. आता मला सांगा, पालकमंत्री आहेत म्हणून, पालकमंत्री नसताना आमदार साहेब अनेक शॉपचे उद्घाटन करायचे. आता पालकमंत्री झाल्यानंतर शॉपचे उद्घाटन जर नाही केलं तर तुम्हीच असे प्रश्न विचारताल. कार्यालयाचं शॉपचं उद्घाटन त्यांनी करू नये असं आमचं काही मत नाहीये, पण त्याबाबत लातूर जिल्ह्याचं एखादं तरी विकास कामाचं उद्घाटन किंवा काहीतरी त्यांनी असं काम लोकांना दाखवलं पाहिजे ना, असं आमचं म्हणणं आहे. एक सांगू का तुम्हाला, त्यांनी पण विकासाच्या कामाचे खूप उद्घाटन झालेले आहेत. त्याची तुम्हाला मी म्हणून म्हणालो की तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. आता गरुड चौकाचं उद्घाटन साहेबांनी केलंच. आपण लातूरमध्ये जे पाणी पुरवठा होत आहे त्या पाणी पुरवठ्यामध्ये एक 10-5 कोटीचं मेंटेनन्सचं काम झालेलं आहे, आणि सोलार जे आता सोलार सिस्टीम लातूरमध्ये येत आहे त्याचं पण उद्घाटन साहेबांनी केलं आहे. नाही, पण आता तुम्ही अमृतचे मला साधा प्रश्न विचारायचा आहे सर. माझा डीमार्टचा पाठीमागचा रोड कितीतरी वेळापासून तसाच आहे हो. शेवटी नितीन गडकरी म्हणले मी ते करून देतो म्हणून. महानगरपालिकेच्या हद्दीत येतो ना तो. आम्ही चालू केला ना तो रस्ता. तो आत्ता चालू केला सर, कितीतरी वर्षापासून तो रोड तसाच आहे.
2.5 वर्षानंतर आमच्या हातात सत्ता आली आणि 1 वर्ष त्याला निधी उपलब्ध करण्यासाठी लागला आणि साहेबांनी DPDC मधून तो निधी दिला आणि ते मार्गी लागले. बरं, ते मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लातूर महानगरपालिकेला एक बक्षीस मिळालं. हो. कशासाठी होतं ते बक्षीस? काय म्हणजे लातूरकरांना सांगाल? लातूर महापालिकेच्या कचरा डम्पिंग स्टेशन जे होतं तिथं मला वाटतं जेम वाघमारे साहेब ज्यावेळेस लातूर शहराचे नगराध्यक्ष होते तेव्हापासूनचा तिथं जो कचरा स्टोर होता तिथं डम्पिंग ग्राउंडला प्रचंड मोठा म्हणजे पर्वतासारखा तो कचऱ्याचा ढीग होता आणि तो ढीग झाल्यामुळं तिथं जागा आपल्याला अपुरी पडत होती नवीन कचरा टाकण्यासाठी वगैरे. आणि तिथल्या ग्रामस्थांची खूप तक्रारी असायच्या, कधी कधी कचरा पेटून जायचा वगैरे आणि खूप तिथं घाण साचायची, कुत्रे जनावरं. मग त्याच्यावर महापालिका लक्ष केंद्रित करून तो कचरा जो आहे त्याच्यावर प्रक्रिया करून तिथला कचरा हा नाहीसा करण्याचं काम लातूर महापालिकेनं प्रशासनानं पदाधिकाऱ्यांनी हे केल्यामुळं त्याचं फलित त्याची नोंद केंद्र शासनानं घेऊन त्याचं पारितोषिक लातूरकरांना दिलं. ते लातूरकरांचं बक्षीस आहे. ते आम्हा कुण्याही पदाधिकाऱ्याचं नाही, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितोय. ते आमच्या कुण्याही पदाधिकाऱ्यांचं ते पद नाही. 5 कोटीचं टेंडर निघालं. ते एक प्रोसेसचा भाग आहे. किती कोटी लागतील आता ते टेंडर प्रोसेस असते. त्या 2 कोटीची मशीन होती ती विकत घेतली त्या टेंडर ह्यांनी त्यांना मिळाली. तीच महानगरपालिकेने घेतली असती तर आता आम्ही मग म्हणजे पांढरा हत्ती विकत घ्यायचं, मग त्याला चालवणार कोण, त्याच्या दुरुस्त्या करणार कोण, ते बिघाड आला की काम बिघडून जातंय. पुन्हा तुम्हीच प्रश्न 2 कोटीची मशीन बंद पडल्या, भ्रष्टाचार किती, ताप आहे. आम्ही पारदर्शकता. मी प्रश्न विचारतोय, तुम्ही सफाईदार उत्तर देत नाही. सफाईदार काम आहे त्याच्यातनं सफाईदार उत्तर येतात. दीपकजी सूळ अतिशय सफाईदार उत्तर देतात. विलासरावजी देशमुख यांचा खरा जर पगडा कोणावर जर झाला असेल काँग्रेसमध्ये दीपकजी सूळवर. अतिशय प्रत्येक प्रश्नाला अतिशय त्याला म्हणजे कोणालाही धक्का न लावता अतिशय सफाईदारपणे गाडी कशी काढता येते त्याच्यावर. नाही, साहेबांनी सांगितलंय आपली गाडी चालवताना बाजूच्याला वरखंडलं नाही, खरखंडलं नाही पाहिजे, त्या बाजूच्या गाडीला त्रास नाही झाला पाहिजे, आपली गाडी सरळ जायला पाहिजे, तर आपण स्टेशन गाठतो. विकास कामाचं तर काही झालं नाही, पण फोटो सेशन फार झालं तुमचं. कधीच कुठल्या फोटोत येत नसतो मी भलं माझा कोविडच्या काळामध्ये नाही, ती फार चांगलं काम केलं तुम्ही, वादच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही महापौर पद, आपले नेते कोविड सेंटरमध्ये जाऊन त्या रुग्णांची तुम्ही चौकशी करत होता अस्थायिकपणे, आणि हे फार अभिमानास्पद असं काम आहे. पण ती खरं तर ते केल्याबद्दल ते काही वादच नाहीये, पण ती शासनाची जबाबदारी होती. पण हे कुठंतरी अपयश लपवण्यासाठी तुम्ही ह्या करोनाचा आधार घेतला का, असं कधी कधी वाटतं मला. आम्ही अपयश लपवायसारखं काही आमच्या हातानं घडलंच नाही. मी तेच म्हणतोय ना, 2 वर्षापासून एकही विकास काम झालं नाही. सर, मला ह्याच्यावर तुमचं उत्तर पाहिजे की का आणि कधी चालू होणार आहे हे. बघा तुम्ही आता हे सगळीकडे तुमचं रस्त्याचे काम आहेत, पाणी पुरवठा विस्कळीत होतोय. 4 दिवसाला पाणी यायचं, परत 8 दिवसाला ते 8 दिवसाचं, परत 15 दिवसाला, परत 4 दिवसाला येत आहे. हे कुठंतरी काहीतरी लाईन लागली पाहिजे. हे साधे सुधे प्रश्न आहेत लातूरकरांचे. आम्हाला फार मोठं काही नको आहे, आम्हाला फक्त पाणी पाहिजे, जे की तुम्ही 8 दिवसात मग आमच्या वेळेवर तरी द्या. 8 दिवसाला द्या, पण वेळेवर द्या. आमची एवढीच रास्त मागणी, आणि रस्ते चांगले करा, एवढीच मागणी. आमच्या फार मोठ्या काही अपेक्षा नाहीत लातूर जनतेच्या तुमच्याकडून. आदरणीय अमितजी भैया देशमुख साहेबांच्या माध्यमातून लातूर महापालिकेला 35 ते 40 कोटी प्राप्त झालेले आहेत. त्याचा ठराव झालेला आहे. त्याचं प्रस्तावसुद्धा आपण प्रशासना ज्या त्या भागाकडं ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये आपण प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवतोय. गल्लीबोळामध्ये तुम्हाला जिकडे तिकडे कामं दिसतील, आणि त्या कामाच्या जोरावर पुन्हा आम्ही महापालिकेत धडकू, यात कसलीच शंका नाही. कामं दिसतील. आणि तुम्ही पाण्याचा प्रश्न निर्माण केला आहे. अमृत योजने माध्यमातून हे सुद्धा आमच्याच हातावरलं काम होतं, आम्हीच केलेलं होतं अमृत. आणि त्याचं काय टेक्निकल काही प्रॉब्लेम आहेत लातूरचे, ते होऊन जातं. सर, दीपक सर, खरं सांगू का, तुम्हाला राग येऊ देऊ नका, काही नाही सांगलं.
सध्याचं हे जग हे कॉर्पोरेट जग चाललंय, सगळीकडं टायमिंग हा फार महत्वाचा भाग झालेला आहे. कुठलंही काम करताना टायमिंग महत्वाचं आहे, त्याची कमिटमेंट महत्वाची आहे. तर सध्या आता 20 वर्षापूर्वीचा काळ नाहीये. म्हणजे तुम्ही उत्तर देणे लोकांनी ते एक्सेप्ट केली, आपण काहीतरी. आता लोकांना कमिटमेंट पाहिजे, मी काम करणार कधी करणार. आता म्हणून तर मी बीजेपीच्या तुम्हाला आता बोललं तर राहील, पण नितीन गडकरींचं जेव्हा काम बघतो, ह्या 2 वर्षात हा रस्ता कंप्लीट होणार, हा 2024 पर्यंत हे असं असं होणार. तसं मला तुम्हाला ह्या माध्यमातून मी लोकांना तुम्ही सांगा असं मला म्हणायचं आहे, की लातूरच्या जनतेला सांगा की हे लातूर आहे, हे 2024 पर्यंत असं असं दिसेल, तुम्हाला असे असे प्रॉब्लेम कधीच दिसणार नाहीत. ही कमिटमेंट आम्हाला हवी आहे तुमच्याकडून. मला दुसऱ्या कोणाकडून नको आहे, मला दीपकजी सूळकडून पाहिजे, कारण की त्याच्यावर जनतेचं प्रचंड प्रेम आहे. तो एक दबंग असा राजकारणी आहे, जो कमिटेड राजकारणी आहे. मला कमिटेड राजकारणाचं उत्तर हवं आहे. आदरणीय अभिजित भैया देशमुख साहेबांनी, मी म्हणून म्हणालो की विकासाचा केक तयार आहे, सर्वांना चाखायला मिळेल. की तुम्हाला ह्या 2 महिन्यामध्ये लातूरच्या प्रत्येक भागामध्ये कामं चालू झालेली दिसतील, यात कसली शंका बाळगायचं कारण नाही. आणि राहिला दुसरा एक आहे, नगर विकास खात्याकडनं लातूर महापालिकेचा एक 700 कोटीच्या आसपासचा काही प्रस्ताव आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर, आणि मिळेल तेवढी नेतृत्वामध्ये ताकद आहे, आणि ते जेव्हा होईल, तुम्हाला जे आउटस्कटचा जो विकास कुठंतरी थांबल्यासारखा दिसतोय, त्यालाच चालना मिळालेली दिसेल. आणि खूप मोठं काम साहेबांनी हाती घेतलं आहे. चौफेर लातूरचा विकास जे साहेबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न नक्कीच साहेबांच्या माध्यमातून आम्ही साकार करू. आणि त्याला साक्षीदार या स्टुडिओमध्ये आपण असंच बसून मुलाखती घेऊ, तेव्हा मात्र आम्हाला नक्कीच आठवण हे करा. लातूरच्या जनतेने आता हे बघून घ्या बरं का, की दीपकजी सूळ यांनी 2 महिन्यामध्ये विकास कामांना चालना मिळेल असं या ठिकाणी कमिटमेंट या ठिकाणी या पोलीस फ्लॅश न्यूजच्या स्टुडिओमध्ये दिलेली आहे. आणि आपण बघूया 2 महिन्यांनी काम चालू होतं का नाही. आणि ते नाही झालं तर आपण या स्टुडिओमध्ये येऊन परत अजून यांना हे प्रश्न विचारू. नक्कीच लेखाजोखा होऊन जाईल. सर, अजून मला एक आता थोडासा असा प्रश्न आहे, जे की तुम्हालाही वाटेल का विचारला, की काँग्रेसमध्ये लोकांना काही उंचीवर नेऊन सोडून दिलं जातं. आता मोईजभाई शेख असतील, बेद्रे साहेब असतील, ह्यांना एक विशिष्ट उंचीवर नेऊन निवृत्ती केली. दीपक सूळ साहेब 1.5 वर्ष महापौर पद सांभाळलं, अतिशय चांगलं सांभाळलं. तुम्हाला काय निवृत्त करणार आहे? मुझे मेरा नेता कहाँ लेके जाएगा वो नेते को पता है. कारण मी एक सांगू का तुम्हाला, आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ना, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपण कुठं थांबायचं आहे. आणि कुठं थांबायचं म्हणण्यापेक्षा आपण समाधान कुठं व्यक्त करायचं. जेव्हा तुम्ही समाधान नसाल ना, तर तुम्हाला असं वाटायला लागतं की आपल्याला सोडून दिलंय. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो. राजकारणात समाधान नसतो माणूस. मी म्हणून म्हणालो मानायचं असतंय. समाधानी माणसाने राजकारणात येऊ नये असं म्हणतात. मी मानायचं असतंय म्हणालो की आपली इच्छा आकांक्षा असली पाहिजे का, नक्कीच असली पाहिजे. पण आपण झेप घ्या, नक्कीच घ्या, परंतु ती झेप आपल्या नेतृत्वाला डॅमेज करेल, नेतृत्वाला कुठं तर हानी पोहोचेल, इथपर्यंत नाही करायचं ना. तुम्ही इच्छा आकांक्षा असल्या पाहिजे. प्रत्येकाला राजकारणामध्ये ते असलंच पाहिजे, नाहीतर राजकारणात यायचंच नाही. आपण राजकारणामध्ये पुढं जाण्यासाठीच येतो, परंतु ते पुढं जात असताना ते पुढं घेऊन जाण्याची जिम्मेदारी नेतृत्वाची असते. ते नेतृत्व आपल्याला नक्कीच घेऊन जाते. फक्त तुम्हाला वेळ, तुम्ही थोडंसं वाट पाहिली पाहिजे. रिटायर कोणीच करत नसतंय कोणाला. माणसाने महत्वाकांक्षा असावं का नसावं? असायलाच पाहिजे, नक्कीच असायला पाहिजे, नाहीतर राजकारणात यायचं कशाला. पण महत्वाकांक्षा एवढी मोठी नसायला पाहिजे की आपल्या नेतृत्वाला घरी बसवायचं ना आपण पुढे निघून जायचं आहे, असं कधीच पॉसिबल नसतंय. आपल्या नेतृत्वाला आपण सांभाळलं पाहिजे. आपलं नेतृत्व आपल्याला घेऊन जायचं, ते त्यांची जिम्मेदारी आहे. जसं आपल्याला एका गल्लीतनं उचलले
मी म्हणालो तुम्हाला, चायच्या टपरीवर मी स्वतः चहा विकायचो. चायच्या टपरीवरून उचलले, नगरसेवक केले, सभापती केले, तुम्हाला 4-5 वेळेस नगरपालिकेत नेऊन सोडले, महापौर करून टाकले. आणि आत्ता 5 वर्ष झालं तुमच्याकडं विरोधी पक्षनेता आहे, सभागृहातलं गटनेतेपद, दोन्ही पक्षानं तुमच्याकडे जिम्मेदारी ठेवली आहे. पक्षाकडे एवढी माणसं असताना सुद्धा हा तुम्ही विश्वास कमवलेला आहे ना. मग तुम्हाला कोण केलं हे सगळं? पक्षानं तुम्हाला, साहेबांनी, म्हणजे तुम्हाला तुमच्या नेतृत्वानं घेऊन गेलं, साहेबांनी घेऊन गेलेत. आणि साहेब ठरवतात आपल्या बाबतीतची पॉलिसी. साहेबांना की सगळ्यांना संधी मिळाली. महत्वाकांक्षेच्या कक्षा रुंदावणार का नाही, मला हे विचारायचं. मला ते नको उत्तर. मला दीपक सूळ एकंदरीत त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर मला हा माणूस महत्वाकांक्षी वाटतो. 100% मी महत्वाकांक्षी आहे, परंतु माझ्या महत्वाकांक्षेला एक मर्यादा. तुम्हाला असं म्हणायचं की महत्वाकांक्षेला मर्यादा आहे तुमची? 100% असायलाच पाहिजे. हे तुम्हीच घालून घेतले? हो, स्वतःला. मी माझ्या महत्वाकांक्षा घालून घेतले. का घालून घेतले म्हणजे राजकारणामध्ये म्हणून म्हणालो की आपल्याला एक समज असली पाहिजे. मला नाही असं वाटत की माझ्याकडे सगळं, ती ताकद जी माझ्याकडे आहे ती ताकद मी एका लिमिट पर्यंत वापरू? तुम्हाला नाही वाटत की मी लातूरचं महानगरपालिकेचं सभागृह जर मी गाजवू शकतो, मी प्रत्येक प्रश्नाला इथं लोकांना, प्रत्येक लोकांची कामं करू शकतो, तसंच सभागृह मला विधानसभेचं गाजवायचं आहे, ती ताकद आहे माझ्याकडे. साहेबांच्या माध्यमातून आमची ताकद तिथं पोहोचते ना. आहेत, आमचं नेतृत्व बसलंय तिथं आमचे प्रश्न मांडण्यासाठी. आम्हाला ज्या काही सभागृहामध्ये आम्हाला वाटते काही सभागृहामध्ये बोलायचं, ते आम्हाला साहेबापाशी बोलतो आणि साहेब तिथं बोलतात. साहेब आमचं नाव घेऊन उद्देशून बोलतात सभागृहामध्ये सुद्धा. तो किती मोठा दर्जा आहे, त्याच्यात किती मोठं समाधान आहे सर. वा वा, अतिशय. तुम्ही बोलत नाहीत, पण न बोलता सुद्धा तुमच्या प्रत्येक शरीराच्या अवयवातून हे जाणवतं. युअर ॲम्बिशियस पर्सन. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि तुमची ही महत्वाकांक्षा एक ना एक दिवस पुरी हो, हीच आमची इच्छा. देशमुख परिवार करतील आमची इच्छा पूर्ण, कुठं घेऊन जायचं ते. म्हणून म्हणालो, घेऊन जाणारा तो आहे, त्यांनी जिथं घेऊन जातील. आणि शेवट काय असतो माहिती आहे का, आपल्याला नाही जमत ना आणि आपल्याला जमणार नाही ना, तिथं आपण थांबायचं. हे राजकारणच म्हणजे सगळं काही आहे का? आणि आपल्याला जसं त्यांनी कसलाही स्वार्थ न ठेवता आपल्याला एका क्षेत्रामध्ये उंची गाठायला त्यांनीच मोटिवेट केलं, त्यांनी घेऊन गेलेत, तेव्हा आपण डिसाईड करायचं आपण घरी बसून त्यांच्या कामाला येऊ. वा, म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या लोकांबरोबर काम करतो, ज्या नेतृत्वाखाली काम करतो, त्याच्यावर इतका विश्वास आहे तुमचा, हे पाहून मला फार आनंद या ठिकाणी वाटला. आणि सर, मला अजून एक विचारायचं आहे की अजून एक, तुम्ही 22 वर्ष या राजकारणात तुम्ही सतत काम केले, अनेक अप्स अँड डाऊन्स तुम्ही बघितले. तुमच्या वॉर्डामध्ये काम करत असताना 22 वर्षात मी बऱ्याच लोकांची कामं केली, काही लोकांची कामं करायची राहून गेली. अजून मी प्रत्येक लोकांचं काम करू नाही शकलो किंवा काही लोकांची कामं करायची माझ्या हातून राहिली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या मी खरंच त्या मतदारांची अपेक्षापूर्ती मी करू शकलो या 22 वर्षात? नाही, आपण 100% लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कारण लोकांचे प्रश्न काय असतात, आज प्रश्न कधीच संपत नसतात. अडचणी हे न संपणारे आहेत. म्हणून 100% लोकांचे आपण काम करू शकत नाही. आणि ज्यांची कामं नाही झाली ना, ते आपल्या समोरून गेलं ना, खूप खंत वाटते, वाईट वाटतंय, थोडंसं आपल्याला शरमल्यासारखं वाटतंय, करू शकलो नाही आपण. हा दबंग आक्रमक नेता कधी कधी भाऊक होतो का? मग भाऊक लोक करतात. जेव्हा आपल्यासमोर मतदार येतो ना, त्यांची आपल्याला चेहरे वाचता आले पाहिजेत. विलासरावजी देशमुख साहेबांचं एक मत होतं की त्यांनी कुठे उभारले की फाईलवर सही करायचे. मग त्यांना काही अधिकारी सांगायचे, साहेब वाचा. साहेब म्हणायचे, मी त्यांचा चेहरा वाचला आहे. आणि कागद वाचल्यानंतर मग तुम्ही त्याचे कामं करू शकत नाही, चेहरा वाचता आला पाहिजे. तसं काही लोकचे चेहरे आपल्याला कळतात आणि मग तेव्हा भाऊक होतो की अरे राहून गेलं हे सगळं. आता या 5 वर्षामध्येच आपण इलेक्शनला पुढे गेलोय. पूर्वीचा 5 वर्ष बॅक अनेकांना आपण दिलं की मी हे करेन, ते करेन, ते करणार आहे, मला करायचं आहे. परंतु 5 वर्षात नाही करू शकलो. ही सत्यता आहे की आपण ज्या उमेदीनं लोकांना विश्वास दिला आहे, तर तो विश्वासाला आपण काही प्रमाणात उतरू शकत नाही. कारण काही प्रशासनाच्या अडचणी असतात, काही बजेटच्या अडचणी असतात, काही टेक्निकल अडचणी असतात, त्याला विलंब होतो. काही एरियात, काही भागामध्ये राहून जातं ते सगळं. आणि तेव्हा मग आपल्याला वाटतं की आपल्याला आता इलेक्शन आल्यानंतर त्या लोकांकडे आपण का जावं, त्यांना काय उत्तर द्यावं.
कारण पुन्हा तेच बोलायचं आपल्याला 5 वर्षांनी मी करेन. ते लोक विश्वास ठेवत असतात. तुमच्या चेहरापट्टी मतदारांना कळत असतो आणि त्या मतदारांना त्याच्यातलं सत्यता पण कळत असतो की हा अनेकदा आलाय, राहून गेलं असेल. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही वॉर्डामध्ये काम करत असताना इतकी वर्ष वॉर्डामध्ये तुम्ही काम केलं, जीवोतून काम केलं, म्हणूनच तुम्ही माझ्या मते इतकी वर्ष तुम्ही नक्कीच. निवडून आलात. नक्कीच. मतदारांचं प्रेम आहे तुमच्यावरचं. नक्कीच. त्या म्हणूनच मला ह्या माध्यमातून तुम्हाला असं सांगा असं वाटतं की तुम्ही त्या वार्डातल्या लोकांना सांगा की माझी काय म्हणजे काही कामं जर झाली नसतील तर ती का झाली नाही किंवा काय प्रॉब्लेम. नाही, आपल्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधल्या सर्व तमाम नागरिकांना, माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो, तुम्ही निश्चिंत राहा. 2 महिने माझ्या हातात आहेत. या 2 महिन्यामध्ये तुमच्या भागातला विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, एवढं मात्र नक्कीच आहे. कारण मी जे प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला ज्या मंजुऱ्या मिळाल्यात महापालिकेत, फक्त प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळं आता माझ्या प्रभागामध्ये 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याला बजेट पण आलेलं आहे. फक्त प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळं मी त्या भागातलं टेंडर काढू शकलो नाही. आता ते प्रशासकीय मंजुऱ्या मला वाटते 10-15 दिवसामध्ये प्राप्त होतील आणि माझ्या प्रभागातल्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाचा जो मी शब्द दिला आहे तो नक्कीच, तुम्हाला माहिती आहे मतदारांनो, तुमचा दीपक बोलतो तो करतो आणि मी ते काम नाही केलो ना तर मी नक्कीच सांगेन, या माध्यमातून जाहीर सांगतो, तुमच्याकडे मी कधीच येणार नाही. खरंच दीपकजींची ओळख आहे. खरं तर तुम्ही जे बोललात ती खरंच हीच तुमची ओळख आहे. बोलतो तो करतो म्हणजे दीपक सूळ अशीच ओळख आहे. आणि खरंच तुम्ही वॉर्डामध्ये तुम्ही इतकं तुम्हाला मतदारांचं भरपूर प्रेम मिळतं दर इलेक्शनला, हे खरंच तुमच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. आणि तुमचं पुढचं काय राजकीय जीवन आहे किंवा ते तर आता तुम्ही म्हणलात की जसं नेतृत्व ठरवतील त्याप्रमाणे होत राहील. पण मला अजूनही दीपक सूळ हे व्यक्तिमत्व जसं राजकारणी म्हणून लोकांना माहीत आहे, तसं दीपक सूळ यांना अजून काय आवडतं? राजकारण सोडून तो कशात रमतो? राजकारण हा एक पार्ट 2 आहे. राजकारण म्हणजे आपलं सगळंच जीवनशैली असं नाही आहे. राजकारण आपण लोकांच्या सेवेसाठी स्वीकारलेलं. मला तेच म्हणायचं की दीपक सूळ हे व्यक्तिमत्व जे आहे हे अजून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहे? मी माझ्या मित्र कंपनीमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये मी चांगला रमतो. हा, तुम्हाला एकच गुण माहिती आहे राजकारणाचा, अजून बरेच आपल्या अंगात गुण असतात की आपण त्याला एन्जॉय करतो. तेच मला म्हणायचं की अजून तुम्हाला असं काय करायला आवडतं राजकारणाव्यतिरिक्त? म्हणजे काही तुम्हाला ह्याची सवय आहे का, वाचनाची सवय आहे का, अजून काही? वकील म्हणल्यानंतर वाचन हे आमच्या म्हणजे 5वीलाच मुजलेलं आहे आणि ते वाचल्याशिवाय तुमच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांसमोर बसता येत नाही हो. आता नुसतं इंटरव्ह्यू म्हणलं तर सगळ्यांना घाम सुटतो आणि पोलीस तुमचं फ्लॅश न्यूज म्हणल्यानंतर घाबरलंच पाहिजे ना येऊन, मग त्याला वाचन पाहिजे. आणि तुम्ही काय असं प्रश्न तुमचे फुटत नसतात. पेपर फुटल्यानंतर सगळे प्रश्नाचं उत्तर ऑटोमॅटिक, तुमचा पेपरच फुटत नाही. अडचणीचे प्रश्न करून तुम्ही जे प्रश्न विचारताय ना, खूप गोची करताय. काँग्रेस सोडून तुमचा राजकीय आदर्श कोण? काँग्रेस सोडून? काँग्रेसमधला नेता सोडून? काँग्रेसमधला नेता सोडून दुसऱ्या पक्षातल्या नेता राजकीय नितीन गडकरी. खूप सुंदर, म्हणजे बोले वैसा चाले. त्यांच्याकडे काय पक्षपात नाही आहे, त्यांचा तो गुण आवडतो मला. आणि जे ओठात मनात, जे ओठात आणि जे ओठात आहे ते मनात. हे उत्तर फार आवडलं तुमचं. त्यांचं तुम्ही राजकारण वगैरे काय नाही, तर जे आहे ते खरं जे आहे त्यांना जे वाटलंय ते बोलतात आणि जे ते त्यांचं प्रॅक्टिकल वाटतंय, प्रॅक्टिकल असतं ते. म्हणजे घेण्यासारखा गुण आणि शिकण्यासारखा आहे की आपण किती छोटे आहोत त्यांच्यापेक्षा खूप छोटे आहोत, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल चालायला म्हणजे विलासराव देशमुख साहेबांची पुन्हा आठवण येते. विलासराव देशमुख साहेबांकडे तेच नेतृत्व होतं की कोण कुठल्या पक्षाचा काही घेणं देणं नाही, त्याची गरज, त्याची अडचण आणि प्रॅक्टिकल जमिनीवर पाय ठेवून चालणारे हे नेतृत्व आहे. आणि म्हणून साहेब आणि नितीन गडकरी, मी या दोघांना असं त्या नजरेनं पाहतो.
चित्रपटाची काय आवड आहे? हो. कोणचा आवडता हिरो? सध्याचा म्हणल्यानंतर म्हणजे रनिंग म्हणजे आत्ताचं बोलताय तर नाही मग नाही, तुम्हाला जो आत्ता भावलेला हिरो, म्हणजे सध्या एक पहिलं मला चित्रपट म्हणले की मला हा हिरो. अक्षय कुमार सध्या ओके. देशप्रेम आहे त्याच्यात दडलेलं असं भरभरून त्याच्याकडे खेळ वगैरे खेळता तुम्ही? हो, व्हॉलीबॉलचा पर्सनॅलिटी फिजिकून वाटतं तुम्हाला? मी व्हॉलीबॉल आणि कबड्डी हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ILS लॉ कॉलेजमध्ये असताना पुणे युनिव्हर्सिटी खेळलोय मी. व्हॉलीबॉल आणि कबड्डी दोन्हीचे कॅप्टन म्हणून माझ्याकडे सर्टिफिकेट आहेत. ILS लॉ कॉलेजचं नेतृत्व करायचं आम्ही. लातूरकरांना काय सांगाल? एक संदेश तुम्हाला द्यायचा असेल लातूरकरांना, एक नगरसेवक म्हणून, एक राजकीय नेता म्हणून, तर लातूरकरांना तुम्ही काय सांगाल? या पोलीस फ्लॅश न्यूजच्या माध्यमातून लातूरकरांना असा काय, त्यांच्याशी तुम्ही काय संवाद साधा त्यांच्याशी काय? आपण जे प्रश्न विचारलेले आहेत, अनेक असे प्रश्नाला तुम्ही स्पर्श केलेला आहे. विकासाच्या बाबतीत असेल, भ्रष्टाचाराच्या बाबतीत असेल, उद्याचं तुमचं उगवतं नेतृत्व उगवणार की नाही हा सुद्धा तुमच्याकडनं मुद्दा उपस्थित झाला आहे. आणि विकास आणि परिवर्तन महापालिकेत घडलं काय केलं आणि काय नाही केलं, तुम्ही अनेक प्रश्नाला असं स्पष्ट स्पर्श केला आहे. तर अनेक प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला म्हणजे आपल्या माध्यमातून मी इथं दिलो आहे. आणि यामधनं माझ्या सर्व लातूरकरांना यांच्या प्रश्नाचा अर्थ कळाला असेल आणि हे प्रश्न का विचारले जातील, का विचारावं. एखाद्या व्यक्तीला मी खूप छोटा आहे म्हणजे या प्रेसच्या समोर आणि पक्षाच्या विचाराच्या नेतृत्वासमोर मी खूप छोटा आहे, परंतु मला आपण हे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कॅपेबल समजला आहेत. म्हणजे मी लातूरकरांचा विश्वास संपादित केला आहे. तुम्हाला ह्या प्रश्नाच्या उत्तर माझ्याकडनं का अपेक्षित आहेत आणि हे अपेक्षित उत्तर देण्या इतपत आपल्यात परिपक्वता, आपल्याला मोठं करण्याचं काम आपल्या या मायबाप लातूरकरांनी केले. आणि ह्या लातूरकरांच्या समोर येण्याची संधी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना मला प्राप्त झाली आणि तोच गाडा दिलीपरावजी देशमुख साहेबांनी आणि आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आजपर्यंत आम्हाला घेऊन चालत आहेत. आणि नुसतं आमचं राजकारण व्हावं म्हणून नाही की लातूरकरांनो, आपल्यासाठी काही प्रोजेक्ट काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अमित भैयांनी जो प्रोजेक्ट तयार केला आहे, तो प्रोजेक्ट म्हणजे तो विकासाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी कालावधी लागतो. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितोय आदरणीय अमितजी भैया देशमुख साहेबांच्या माध्यमातून छाती ठोकपणे की तुम्हाला जास्त काळ लागणार नाही. मी म्हणालो की 2 महिन्यात तुम्हाला लातूरमध्ये विकासाचा रिझल्ट दिसायला लागेल. हा प्रशासकीय आणि टेंडर प्रोसेस 1 महिन्याच्या आत असं होईल. आणि त्या दृष्टिकोनातून महापौर असतील आमचे, आम्ही सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासन आणि आदरणीय अमितजी भैया देशमुख साहेबांच्या गाईडलाईन्स खाली हे सगळं काम होतं आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मनात विकासाचा प्रश्न निर्माण करू नका. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरं लातूर महापालिकेच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून लवकर होतील. तुम्हाला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, नेत्याच्या आमच्या आदरणीय भैया साहेबांच्या माध्यमातून भरपूर पैसा लातूर महापालिकेला 40 कोटी रुपये आलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. ते लवकरात लवकर व्हावेत ही जी तुमची अपेक्षा आहे आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली सुद्धा तीच अपेक्षा आहे. की माझ्या खिशात खूप पैसे आहेत, अरे खर्चायचे कधी. आता आमच्या पॉकेटमध्ये पैसे आलेले आहेत, त्याचं नियोजन झालेलं आहे आणि त्याला आम्हाला मंजुरी शासकीय मिळाली की लवकरात लवकर प्रत्येकाच्या भागात काही ना काही कामं होत असलेले दिसतील. आपण निश्चिंत राहा. योग्य माणसाच्या, योग्य नेतृत्वाच्या हातामध्ये लातूरची महापालिका आपण दिलायत असं मला वाटतंय. भ्रष्टाचार नसणारी महापालिका म्हणून महाराष्ट्रात आमची ओळख आहे. आमच्यावर कुठल्याही न्यायालयामध्ये भ्रष्टाचाराचे एकही आरोप आजपर्यंत नाही आहेत. तोच पायंडा आजही आमच्या महापौरांनी ठेवलेला आहे. त्याच्यामुळं योग्य ठिकाणी आपण योग्य हातात चावी दिलेली आहे आणि आम्ही त्याचं तंतोतंत लोक म्हणतील तसं ही महापालिका चालवत आहोत आणि पुढेही चालवणार आहोत. आणि पुढेही मायबाप जनता हे सर्व कारभार करण्यासाठी पुन्हा आमच्याच हातात ही चावी देणार आहेत, यात कसलीही शंका नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. सर धन्यवाद. तर हे होते दबंग, डॅशिक, आक्रमक
राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण करणारे लातूरकरांचे लाडके ॲडव्होकेट दीपकजी सूळ या ठिकाणी आले. प्रत्येक अवघड प्रश्नाला सुद्धा अतिशय सफाईदारपणे उत्तर त्यांनी दिलं. आमच्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलासपणे असं उत्तर तुम्ही दिलात. तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल पोलीस फ्लॅश न्यूजच्या वतीने मी आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पाहत राहा, वाचत राहा पोलीस फ्लॅश न्यूज. जनतेचं आणि पोलिसांचं बुलंद व्यासपीठ.